आजवर आपण मराठी मालिकांमध्ये बहिणींच्या जोड्या पाहिल्या आहेत. सोबतच सासू सुनेच्या, आई मुलीच्या जोड्याही पाहिल्या आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा लोकप्रिय अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या एकमेकींच्या जावा आहेत. हे फारच कमी जणांना ठाऊक आहे. या दोन्ही अभिनेत्री सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेमध्ये काम करत आहेत. या अभिनेत्रींनी मालिका विश्व गाजवलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे या अभिनेत्रींची सासू देखील लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही कोणाबद्दल म्हणतोय. आम्ही म्हणतोय सुलेखा तळवळकर आणि अभिनेत्री पूर्णिमा तळवळकर यांच्याबद्दल. सुलेखा आणि पूर्णिमा या दोघींनाही आजवर आपण अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये पाहिलं आहे. या दोघीही ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवळकर यांच्या सुना आहेत. सुलेखा आणि पूर्णिमा या दोघी चुलत जावा आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सुलेखा यांनी पूर्णिमा यांच्या स्वयंपाकाची तोंड भरून स्तुती केली. त्यानंतर या दोघी पुन्हा एकदा चर्चेत आल्या. सध्या सुलेखा या सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये काम करत आहेत, तर दुसरीकडे पूर्णिमा देखील लोकप्रिय मराठी मालिकेमध्ये झळकत आहेत. याआधी आपण पूर्णिमा यांना फुलपाखरू सारख्या मालिकांमध्ये पाहिलं आहे. याशिवाय ची चौका, होम स्वीट होम यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. सोबतच काजोल अजय देवगण सोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्या झळकल्या आहेत. तर दुसरीकडे सुलेखा तळवळकर यांनी देखील एका प्रेमाची गोष्टसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या दोघीही सध्या छोटा पडदा गाजवत आहेत. एकेकाळी त्यांची सासू स्मिता तळवळकर यांनी देखील मराठी चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवला होता आणि सोबतच छोटा पडदाही काबीज केला होता. त्यांनी अवंतिकासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्या फक्त यशस्वी अभिनेत्रीच नाही तर यशस्वी निर्मात्याही होत्या. तर मग तुम्हाला स्मिता तळवळकर आवडतात का? स्मिता तळवळकर यांची तुमच्या लक्षात असलेली भूमिका कोणती हे कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.